खुनातील आरोपी 2 दिवसात गजाआड. पंढरपूर तालुका पोलिसांनी केली कमाल. मागील 4 दिवसापूर्वी तुंगत परिसरात रोपळे येथील 60 वर्षीय वृद्धाचा खून झाला असल्याची माहिती संपूर्ण तालुक्यात पसरली होती. भारत तुकाराम माने या बुवाच्या खुनाचा उलगडा करण्यात तालुका पोलिसांना यश आलं असून त्यांनी या प्रकरणी ललिता सुळगे राहणार गणेशवाडी तालुका मंगळवेढा आणि तिचा चुलत भाऊ रमेश मोटे राहणार नरखेड तालुका मोहोळ या दोघांना अटक केली आहे. पंढरपूर येथील न्यायालयासमोर उभं केलं असता या दोघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अगदी 2च दिवसात लावल्यानं पंढरपूर तालुका पोलिसांचं कौतुक होऊ लागलंय. भारत तुकाराम माने या वृद्धाचा तुंगत परिसरातील एका शेतात खून झाल्याचा प्रकार येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीत आला होता. याबाबत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक TY मुजावर यांनी अगदी सतर्क होत हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव रणदिवे यांच्याकडे दिला होता. तालुका पोलिसांनी रोपळे येथील खबऱ्याकडून माहिती घेतली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की भारत माने यांचे ललिता सुळगे यांच्याबरोबर अनैतिक संबंध होते. याबाबत तांत्रिक तपास केला असता खून झाल्यावेळी ललिता ही तुंगत परिसरातच होते हे पोलिसांच्या लक्षात आलं. यावरून लागलीच पोलिसांनी ललिता सुळगे यांना ताब्यात घेतलं. पोलीस रिंगा दाखवताच त्यांनी या खुनाची कबुली दिली. आपला चुलत भाऊ रमेश मोटे याच बरोबर घेऊन आपणच बुवाचा काटा काढला असल्याची कबुली दिली. भारत तुकाराम माने हे रोपळे गावात बुवा म्हणून ओळखले जायचे. भजन कीर्तनात सहभागी असायचे. यामुळे लोकही त्यांचा आदर करायचे. पंढरपूर लगत असणाऱ्या फुलचिंचोली गावातील बाळूमामा मंदिरात ते नेहमी आरतीसाठी जायचे. याच वेळी गणेशवाडी तालुका मंगळवेढा येथील ललिता सुळगे याही तिथं यायच्या. मंदिरातच त्या दोघांची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर नाजूक संबंधात झालं. त्यांच्या भेटी वरचे वाढत गेल्या. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये भेटीवरून वाद होऊ लागले. या वादाचं रूपांतर वेगळ्याच वळणावर घेऊन गेलं. ललिता सुळगे यांनी भारत माने यांचं काटा काढण्याचं ठरवलं. आपला चुलत भाऊ रमेश मोटे सोबत घेऊन तिनं योजना आखली. रविवारी सकाळीच तिनं भारत माने यांना बाळूमामा मंदिरात येण्यासाठी निरोप दिला. यानुसार भारत माने सकाळीच घरातून बाहेर पडले. रविवारी दुपारी या दोघांची बाळूमामा मंदिरात भेट झाली. गप्पा मारण्यात त्यांनी या ठिकाणी बराच वेळ घालवला आणि संध्याकाळी ज्या ठिकाणी नेहमी भेटत होते त्या तुंगत येथील शेतात गेले. या ठिकाणी या दोघांची बाचाबाची सुरू झाली. याच वेळी पाठीमागून ललिताचा भाऊ रमेश मोटे आला. कोणताही विचार न करता त्यांना आणलेलं धारदार हत्यार भारत माने यांच्या अंगावर चालवलं. क्षणार्धातच भारत माने हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. अंधार झाला असल्या कारणाने या खुनाची खबर कुणालाही लागली नाही. यानंतर दोघे बहीण भाऊ या ठिकाणाहून पसार झाले. 2 दिवसांनी भारत माने यांचं शरीर सडल्यानं दुर्गंधी सुटली आणि या परिसरात खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI TY मुजावर, PSI भारत भोसले, विक्रम वडणे, पोलीस हवालदार साजन भोसले, दीपक भोसले, सुहास देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल गोंगाने, इरफान शेख, सहाय्यक फौजदार जनार्दन करे, पोलीस हवालदार मंगेश रोकडे, स्वप्नील वडदेकर, पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार आवटी, पोलीस कॉन्स्टेबल हसन नदाब, चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे, रामभाऊ चाटे, महिला पोलीस हवालदार सुवर्णा कदम, सायबर सेलचे पोलीस हवालदार रतन जाधव, महिला पोलीस हवालदार ननावरे मॅडम यांच्या पथकानं सदरची कारवाई केली.